कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना, एका जिम ट्रेनरवर भयानक हल्ला. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सांगली कोल्हापूर महामार्गावरील जांभळी जयसिंगपूर रस्त्यावर बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास घडलेल्या घटनेचा तपशील आपण पाहणार आहोत. संदीप भाऊसाहेब पाटील, वय 44, जांभळी येथील जिम ट्रेनर, आपल्या मोपेडवरून जयसिंगपूरच्या दिशेने जात होते. कुर्डे मळ्याजवळच पोहोचताच दबा धरलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात संदीप यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोरांची 4 चाकी गाडी रस्त्याच्या कडेला अडकली. गाडी आणि मोबाईल त्यांनी घटनास्थळी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर व शिरोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. DYSP अमोल राठोड यांच्या नेतृत्वाखाली तपास तीव्र करण्यात आला आहे. पंचनामा पूर्ण झाला असून हल्लेखोरांना लवकरच पकडण्यात यश येईल, अशी पोलिसांची भूमिका आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तर जिम ट्रेनर संघटनेने संदीप यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. खुनामागील कारण अजून उलगडलेले नाही. वैयक्तिक पैशाचा वाद की गुन्हेगारी विश्वाशी संबंधी तपास अजून सुरू आहे. शिरोळ पोलीस ठाण्याचे प्रवीण खानापुरे म्हणालेत, घटनास्थळावरील पंचनामा करण्यात आला असून शोध सुरू आहे. हल्लेखोरांना लवकर पकडण्यात यश मिळेल. महत्त्वाच्या धाग्यांचा उलगडा तपासांती होण्याची शक्यता. कोल्हापूरमधील हा धक्कादायक घटनेची सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा.